नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये मी डॉक्टर झाले तर या कल्पनात्मक निबंधाविषयी माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण बघूया मराठी निबंध लेखन मी डॉक्टर झाले तर. लहानपणापासूनचे माझे स्वप्न होते की मी एक डॉक्टर होईन. घरातील सगळी मला डॉक्टरीण बाई या नावानेच हाक मारत असत. मी खूप सुकावून जात असे. जसजशी मी मोठी होऊ लागले तसतशी मी माझ्या स्वप्नाविषयी विचार करू लागले की खरेच मी डॉक्टर झाले तर काय. जर मी खरेच डॉक्टर झाले तर सर्वप्रथम मी स्त्रियांच्या आरोग्याविषयी त्यांना जागरूक करण्याचे काम करीन. कारण मी हे पाहते की घरातील सगळ्या स्त्रिया आपल्या तब्येतीची काळजी घेत नाहीत. योग्य आहार, व्यायाम, पोषक घटकाविषयी जागरूक राहत नाहीत. घरातील सगळ्या लोकांची काळजी घेतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. वाया जाऊ नये म्हणून उरलं-सुरलं खाणे यावर त्यांचा जोर असतो. त्यामुळे त्यांना हवे ते पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे त्या खूप लवकर अशक्त होऊन आजारी पडतात. तेव्हा जर मी डॉक्टर झाले तर सगळ्या महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी निरनिराळे कार्यक्रम तयार करून ते राबवण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच योगा, व्यायाम यांची मोफत सत्रे घेईन. अन्न शिजवताना त्यातील पोषक घटकांचा ऱ्हास होऊ नये म्हणून काय करावे याचे शिक्षण त्यांना देईन. कारण घरातील स्त्री जर स्वस्थ व आरोग्यदायी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले असेल. कारण स्त्रियाच कुटुंबाचा कणा असतात असे मला वाटते. अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये मी डॉक्टर झाले तर या कल्पनात्मक निबंधाविषयी सुंदर माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळू शकेल. धन्यवाद.